हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशात सर्व मजेत ना? आता सकाळचे 10:30. सर्व घरातली कामं वगैरे आवरली आणि मी झाले रेडी आणि चाललेले कौशाला. आज आहे कौशाच्या बाबाचा आमच्या बड्डे सेलिब्रेशन कसा होणार आहे आणि पूर्ण दिवसभरात आम्ही काय काय करणार आहोत, कोण कोण येणार आहे बड्डेला, भेटूया आता कौशाला गेल्यावरच. आणि तर बाबाच्या बड्डेसाठी सगळी जमल्यान मंडळी आमची गप्पा गोष्टी चालू झाल्या. कांदा कापी चालू झाली तर आमच्या पोरींची फुल कामं चालू झाले. कांदाची कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या ना. आणि बड्डे बॉय पण टोमॅटो कटिंग चालू झाले. बड्डे बॉय सगळी बसल्या आणि तो घेतले सगळा गडबड चालू झाले. बड्डेची धावपळ फुल. बड्डे बॉय मुंडी आणाले सेट. दोनच किलो टाक डाळ, जास्ती 7.5 किलो होते. आणि मस्त आमची डाळ मुंडी झालेली आहे. बाबांनी आणि नानांनी बनवले. आणू का तो गरम केलेला? छोटा पती देव सो काय गडबड चाललंय. आणि माझे सबस्क्रायबर श्लोक पाटील आणि रुद्रांश पाटील. आणि तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. बड्डे बॉय सकाळपासून व्हॉल्यूम बटन सगळी मंडळी आमच्या आली ना. सगळी मॅचिंग झाल्या. मॅचिंग सगळी. पावडर न लावली, पावडर लावू जात मध्ये जाऊन. नाही बड्डे बॉय नाही तर फुल डेकोरेशन चालू झाले. फुल मेहनत घेतले करायला यागी. फुल मेहनत. निनाद अलिमकर इथं पण फुल मेहनत करायला घेतले. बाबाचा बड्डे. हाय गाईस. आणि मस्त मी रेडी होऊन आले आणि मस्त तयारी चालू झाली. आणि इथं सगळी तयारी करायला घेतली. आरतीचा ताट सजवायला घेतले. डेकोरेशन चालू झाले. गडबड ही फक्त थोडीशी मंडळी आहे ना, अजून यायची आहे नाचा. सो गाईज आणि यांचं स्वागत करूया आपण आपल्या घरात आल्याबद्दल. शांत बसून घ्या. तुमच्या आल्याबद्दल. आणि जेवल्याशिवाय जाऊ नये कोणी. प्रथम नमस्कार. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपल्या बाबांचा वाढदिवस. सुदाम टकळे यांचा. मामा आणि सर्व चिल्लर पार्टी, वहिनी आणि दादा, सर्व परिवार आपला इथे जमलेला आहे. आणि जावई परिवार, हा जावई आणि सुना, सगळ्या घरातल्या या सुना. तर मी यांना सांगत आहे, स्वागत करूया आपण. तर सुदाम शेख टकले यांचा आज वाढदिवस आहे. आणि आशिष टकले आले. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करूया. कार्यक्रमाला
सुरुवात करतो. गेले 2 वर्ष झाले आपण हा दिवस साजरा करणार होतो आणि बाबाचा वाढदिवस करू सर्वांनी ठरवला होता. तर गेल्या वर्षी पण थोडं काही प्रॉब्लेम होता, त्याच्या पलीकडच्या वर्षी पण थोडं काही प्रॉब्लेम होता आणि या वर्षी आपण सर्वांनी जातीच्या दिवशी सर्वांनी ठरवलं, सर्व पोरींनी, नातवंनी आणि सुनांनी सुद्धा खूप प्रोत्साहन दिला आम्हाला आणि नांबाईचे गुलाबजाम सुद्धा आले आणि खूप बरं वाटलं ऐकून नांबाईने गुलाबजाम आले. मला 3 वाजल्यापासून मला टेन्शन झालं की नांबाईचे गुलाबजाम येतात की नाही. तर सांगायचं एवढंच होतं की आपल्या बाबांनी सुदाम शेठ टकले यांनी खूप मेहनत करून आज घर उभारलेलं आहे. सर्व 6 मुलं हे स्वतःची मानलेली आहेत आणि 9 मुली आणि नाती सुना सर्वांना एकजूट त्यांनी करून ठेवलेली आहे. आजपर्यंत त्यांनी दुभाव हा कधीच केलेला नाहीये आणि तर मी एवढंच सांगेन, सर्व इथे जमले, बाबाची खुशी तुम्हाला सर्वांना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. बाबा आज आपले सर्व एकत्र येऊन किती खुश झालेले आहेत. सर्वांनी बाबांसाठी आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप बाबांना पायाखालून स्वागत करूया. तर आता मी पण भरपूर वेळ घेतला तुमचा. मी आता म्हणून बाबाचे औषध करायला सांगत आहे. कॅमेरा फोटोवाला कुठे आहे? आई समोर पुन्हा एकदा तुमचा आमच्या घरात खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल आणि खूप मस्त वाटलं बाबांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा इथे आल्याबद्दल. चला सुरुवात करूया आपण. आज छच्चू असती तर खूप दिवस चांगला वाटला असतं. मिस केलं मी खूप तिला. गुलाबजाम गोड आहेत आंबा खूप चांगले. चल देसाई गावावरून आलेली मुलगी
समोर बघ. सगळ्यांचं फोन आतंकात आतंकात सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय जाऊ नये. जाना तू पप्पा मी नको हे थांबा थांबा हे साधा बोली जा. आणि बड्डेला आलेली आहे भावना पण. हे हा कल्पना नाही
बाबाचे पप्पी घे पप्पी घे. तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि सर्व एकत्र येऊन तुम्ही कसा वाटलं सगळं कसा वाटला मला सगळी आली तुमच्या बड्डेला आणि पुढच्या वर्षी पण आपण असंच करू आणि याच्यापेक्षा मोठा करू 100वा बड्डे याच्यापेक्षा करू. रामबाई तुला कसा वाटला आजचा दिवस सगळे एकत्र आलो आपण कसं वाटला सांग तुला कसा वाटला आजचा दिवस हॅलो आजच्या दिवसाबद्दल काय बोलशील कसा वाटला चांगला वाटला तुला कसा वाटला चांगला वाटला. बाबाबद्दल सुनीता डागले कुठे आहेत ते दोन शब्द छान वाटला अजून काय बाबांचा birthday चांगला झाला. मस्त सगळी मजा केली सर्वांना आनंद आलाय तुला कसा वाटला दिवस घरी काढलाय तुम्ही सगळ्यांनी. स्वागत आहे तुझं आमच्या छोट्याशा अरे बाबा अशी भरपूर लोक अटकल्यात आमच्या जेवल्याशिवाय जाऊ नका. अरे बस ना बस थोडा वेळ. रचना काय कसा वाटला आजचा दिवस तुझ्या बड्डेला पण आम्हाला नक्की बोलू आम्ही लगेच येऊ.